नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं एमपीएससी एमसीक्यू पीवायक्यू या चॅनल मध्ये. आपला आज चौथं लेक्चर आहे बघा, संविधान सभेचे कामकाज या टॉपिक वरती. याच्या आधी आपले 3 लेक्चर झालेले आहेत संविधान सभावरती. ते पाहिले नसतील तर ते पहा, कारण त्यात आपण पूर्ण राज्यसेवा पासून ते सरळ सेवेपर्यंत सर्व एमसीक्यू पीवायक्यू आपण त्यात कव्हर केलेले आहेत. ओके, तर चला आज आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर खालील विधाने विचारात घ्या. एक्साइज पीएसआय पूर्व 2017 चा प्रश्न आहे. 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. क. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. 1 फक्त अ आणि ब. 2 फक्त ब आणि क. तिसरा आहे अ, ब आणि क. की 4 फक्त अ आणि क. विचार काय आठवा जरा. त्याचं उत्तर आहे अ, ब आणि क. ओके, तिन्ही पण बरोबर आहेत. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलेले. राज्यसेवा मुख्य 2017 चा प्रश्न आहे. पहिला, प्रत्येक प्रांतांना आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. 2. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या. 3. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते. की 4. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. याचं उत्तर आहे 4. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. हे काही बरोबर नाही. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे? राज्यसेवा मुख्य 2016 चा प्रश्न आहे. पहिला आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. 3. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. की 4. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलं. याचं उत्तर आहे 4. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे विधान काय गैरलागू आहे. खालील विधाने विचारात घ्या. अ. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे फक्त अ आणि ब, तिसरा आहे फक्त ब आणि क, की 4 फक्त अ आणि क. याचं उत्तर आहे फक्त अ आणि क. हे काय बरोबर आहेत. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? क्लर्क 2013 चा प्रश्न आहे. पहिला आहे 22, दुसरा आहे 11, तिसरा आहे 7, की चौथा आहे 24. याचं उत्तर आहे 1. 22 समित्या तयार केल्या होत्या. भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? एसटीआय मुख्य 2013 चा प्रश्न आहे. पहिला आहे कॅनडा, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया, तिसरा आहे युएसए, की 4 वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे कॅनडा. भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? एसटीआय मुख्य 2013 चा प्रश्न आहे. अ. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. ब. तो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. क. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. का ड. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदारी असते. पर्याय उत्तर पहिला आहे अ, ब, क, दुसरा आहे ब, क, ड, तिसरा आहे अ, क, ड, की 4 अ, ब, ड.
याचं उत्तर आहे पहिला अ ब आणि क हे काय बरोबर आहे. हे बघा मित्रांनो क्वालिटी कशी आहे एकदम टॉप नॉच म्हणजे हे सगळं PYQ असल्यामुळे काय ह्याच्यात विषयच नाही. त्यामुळं कसं आहे ह्याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आपण की बाबा एवढेच क्वेश्चन ठेवायचे ह्याच्या म्हणजे युट्यूबवर मला वाटत नाही की असं तुम्ही एखादं चॅनल किंवा असं कोणी फ्री मध्ये घेतलं असेल की प्रत्येक म्हणजे मायक्रो टॉपिक पर्यंत जाऊन त्याचे PYQ घेतले असते. त्यामुळे तुम्हाला जर हे आवडत असेल ना तर लाईक करा आणि खाली काय तुमचे प्रश्न असतील तर तसेही तुम्ही विचारत चला. संविधान सभेची पहिली बैठक कधी झालेली? ए 15 ऑगस्ट 1947, बी 9 डिसेंबर 1946, सी 26 जानेवारी 1950 का डी 2 ऑक्टोबर 1946. याचं उत्तर आहे बी 9 डिसेंबर 1946 रोजी. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर BR आंबेडकर, सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा की डी मौलाना आझाद. याचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन कोणी मांडलेलं आहे? ए डॉक्टर आंबेडकर, बी महात्मा गांधी, सी पंडित जवाहरलाल नेहरू की डी सरदार पटेल. याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कधी मांडलं गेलेलं आहे? हे बघा आपल्याला कसं आहे आता म्हणजे कंबाईनच्या खाली म्हणजे कंबाईन झालं, ग्रुप सी झालं, सरळ सेवा झालं, पोलीस भरती यांना कसं डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, वन लाईनर पण येऊ शकतात म्हणजे फॅक्टच येतात. त्यात काय हेच नाही बाबा की तुम्हाला म्हणजे ह्याच्यात तुम्हाला व्हॉट आणि फेन हे महत्वाचं म्हणजे पाठ करणं जाईल आपल्याला. बाकी UPSC लेवलला तुम्ही राज्यसेवेला वगैरे आता वरच्या लेवलला गेलं तर तिथं कसं जरा तुम्हाला थिंकिंग लेवलला विचारू शकतात पण खाली जरा हाय असंच आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह कधी मांडले गेलेलं आहे? ए 22 जुलै 1947, बी 13 डिसेंबर 1946, सी 26 नोव्हेंबर 1949 की डी 9 डिसेंबर 1946. याचं उत्तर आहे 13 डिसेंबर 1946 ला. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? ए HC मुखर्जी, बी पंडित नेहरू, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डी सरदार पटेल. याचं उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? ए KM मुंशी, बी BN राव, सी डॉक्टर आंबेडकर, डी HN कुंजरू. तर ह्याचं उत्तर आहे बी BN राव. ओके. संविधान सभेतील एकूण समित्यांची संख्या अंदाजे किती होती? ए 10, बी 15, सी 22 का डी 5. याचं उत्तर आहे 22. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ए सरदार पटेल, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर BR आंबेडकर, डी पंडित नेहरू. याचं उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर. मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते? ए 7, बी 9, सी 5 का डी 3. याचं उत्तर आहे 7. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारलेला आहे? ए 13 डिसेंबर 1946, बी 22 जुलै 1947, सी 15 ऑगस्ट 1947 का डी 26 नोव्हेंबर 1949. तर याचं उत्तर आहे बी 22 जुलै 1947 ला. संविधान सभेने संविधान कोणत्या दिवशी स्वीकारलेले? ए 26 जानेवारी 1950, बी 26 नोव्हेंबर 1949, सी 15 ऑगस्ट 1947 का डी 9 डिसेंबर 1946. याचं उत्तर आहे बी 26 नोव्हेंबर 1949. संविधानावर अंतिम स्वाक्षरी कोणत्या तारखेला झालेली? ए 24 जानेवारी 1950, बी
26 नोव्हेंबर 1949, सी 22 जुलै 1947 का डी 2 ऑक्टोबर 1946? हेच उत्तर आहे 24 जानेवारी 1950. संविधान सभा एकाच वेळी कोणती भूमिका पार पाडत होती? ए कार्यकारी मंडळ, बी न्यायमंडळ, सी केंद्रीय विधिमंडळ की डी व्यापार संस्था? याचं उत्तर आहे सी केंद्रीय विधिमंडळ. संविधान सभेतील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? ए मुस्लिम लीग, बी काँग्रेस, सी हिंदू महासभा की डी कम्युनिस्ट पार्टी? तर याचं उत्तर आहे बी काँग्रेस. संविधान सभा मागणीचा मुख्य आधार काय होता? ए ब्रिटिश आदेश, बी लोकशाही प्रतिनिधित्व, सी संस्थान नियंत्रण की डी लष्करी आदेश? याचं उत्तर आहे लोकशाही प्रतिनिधित्वासाठी. संविधान सभेत महिलांचे प्रतिनिधित्व किती होते? ए 12 ते 15 दरम्यान, बी 5 ते 7 दरम्यान, सी 20 पेक्षा जास्त की डी 0? याचं उत्तर आहे ए 12 ते 15 दरम्यान. संविधान सभा चर्चेत संघराज्य फेडरलिझम विचारांचा प्रभाव कोणत्या देशाकडून घेतला गेलेला आहे? ए फ्रान्स, बी अमेरिका, सी जपान की डी जर्मनी? याचं उत्तर आहे बी अमेरिका कडून घेतलेला आहे. संसदीय शासन प्रणालीचा प्रभाव कोणत्या देशाकडून घेतलेला आहे? ए ब्रिटन, बी रशिया, सी चीन की डी अमेरिका? याचं उत्तर आहे ए ब्रिटन. संविधान सभा निर्मितीनंतर सुरुवातीला कोण सहभागी झाले नाही? ए काँग्रेस, बी मुस्लिम लीग, सी संस्थान का डी शीख प्रतिनिधी? तर याचं उत्तर आहे बी मुस्लिम लीग. संविधान सभा चर्चेचे मुख्य केंद्र कोणते होते? ए प्रांतांचे विभाजन, बी संविधान निर्मिती, सी व्यापार सुधार की डी लष्करी पुनर्रचना? याचं उत्तर आहे संविधान निर्मिती. हे चर्चेचे मुख्य केंद्र होते. मूलभूत हक्कांचा समावेश करण्याचा आग्रह सर्वाधिक कोणी धरलेला आहे? ए जिना, बी नेहरू, सी पटेल का डी माउंटबॅटन? याचं उत्तर आहे बी नेहरू. संविधान सभेतील राज्य धोरण डीपीएसपी प्रभाव कोणत्या संकल्पनेवर आधारित होता? ए समाजवाद प्लस कल्याणकारी राज्य, बी सरंजामशाही, सी व्यापारवाद का डी लष्करशाही? याचं उत्तर आहे समाजवाद अधिक कल्याणकारी राज्य. संविधान सभेने राष्ट्रगीत कोणते स्वीकारलेले? ए वंदे मातरम, बी जनगण मन, सी सारे जहां से अच्छा की डी जय हिंद? याचं उत्तर आहे बी. हे बघा, हे आपल्याला कसं काय काय क्वेश्चन्स तुम्हाला वाटतील की हे लयच हे म्हणजे सोपे वगैरे आहे, पण काही मुलं असे की त्यांना हे पण माहित नाही, म्हणजे ते कन्फ्युज होतात की वंदे मातरम की जनगण मन. ओके, तर बेसिक पासून आपण टॉप नॉच पर्यंत सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. राष्ट्रगीत स्वीकारण्याचा दिवस कोणता होता? ए 24 जानेवारी 1950, बी 22 जुलै 1947, सी 26 नोव्हेंबर 1949 का डी 13 डिसेंबर 1946? याचं उत्तर आहे ए 24 जानेवारी 1950. संविधान सभेत धर्मनिरपेक्ष राज्य या तत्वाचे समर्थन मुख्यतः कोणी केलेले? ए पटेलांनी, बी आंबेडकरांनी, सी नेहरूंनी, डी टिळकांनी? याचं उत्तर आहे सी नेहरूंनी. संविधान सभा चर्चेतील सर्वाधिक काळ चाललेली प्रक्रिया कोणती होती? ए मतदान प्रक्रिया, बी मसुदा चर्चा आणि दुरुस्ती, सी अध्यक्ष निवड की डी समिती विघटन? याचं उत्तर आहे बी मसुदा चर्चा आणि दुरुस्ती.
संविधान सभा चर्चेत भारत एक संघराज्य असेल हा भाग कोणत्या ठरावातून आलेला आहे? ए. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, बी. लाहोर ठराव, सी. क्रिप्स प्रस्ताव की डी. वेव्हेल योजना? याचं उत्तर आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. संविधान सभेचे सचिवालयाचे प्रमुख काम कोण करत होते? ए. सरदार पटेल, बी. एच.सी. मुखर्जी, सी. बी.एन. राव की डी. एच.व्ही. कामत? याचं उत्तर आहे सी. बी.एन. राव. संविधान सभेतील चर्चेचे स्वरूप कसे होते? ए. गुप्त चर्चा, बी. खुली चर्चा आणि वादविवाद, सी. फक्त लेखी संवाद की डी. न्यायालयीन सुनावणी? याचं उत्तर आहे बी. खुली चर्चा आणि वादविवाद केलेला आहे याच्यामध्ये. संविधान सभेने सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचे उद्दिष्ट कोणत्या ठरावात स्पष्ट केलेले? ए. 1947 चा ठराव, बी. 1946 चा ठराव, सी. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन की डी. 1935 चा कायदा? याचं उत्तर आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. संविधान सभेतील सर्वाधिक चर्चिलेला भाग कोणता आहे? ए. मूलभूत हक्क, बी. व्यापार धोरण, सी. लष्करी धोरण की डी. राज्यपाल निवड? याचं उत्तर आहे ए. मूलभूत हक्क. संविधान सभेने भारताला स्वतंत्र संघराज्य मान्य करण्याचा ठराव कधी मंजूर केला? ए. 1942, बी. 1946, सी. 1947 का डी. 1949? याचं उत्तर आहे बी. 1946 ला. संविधान सभेत SC/ST आरक्षणाचा आग्रह सर्वाधिक कोणाकडून आलेला आहे? ए. गांधीजी, बी. आंबेडकर, सी. बोस का डी. आझाद? याचं उत्तर आहे आंबेडकर. संविधान सभेने केंद्र राज्य संबंध चर्चेत कोणत्या समितीवर भर दिलेला आहे? ए. मसुदा समिती, बी. संघराज्य समिती, सी. व्यापार समिती की डी. न्याय समिती? याचं उत्तर आहे बी. संघराज्य समिती. संविधान सभेत भाषा विषयावर सर्वाधिक वाद कोणत्या मुद्द्यावर झालेला आहे? ए. हिंदी वर्सेस इंग्रजी, बी. ध्वज निवड, सी. न्यायाधीश निवड की डी. व्यापार अधिकार? याचं उत्तर आहे ए. हिंदी वर्सेस इंग्रजी यावर. संविधान सभेत अल्पसंख्याक हक्कांसाठी स्वतंत्र समितीचे अध्यक्ष कोण होते? ए. सरदार पटेल, बी. एच.सी. मुखर्जी, सी. मौलाना आझाद की डी. बी.एन. राव? याचं उत्तर आहे सी. मौलाना आझाद. संविधान सभा कामकाजातील चर्चेत मतदानाचा प्रकार कोणता होता? ए. थेट मतदान, बी. हात उंचावून किंवा विभाजन मतदान, सी. ऑनलाईन मतदान की डी. लॉटरी मतदान? याचं उत्तर आहे बी. हात उंचावून किंवा विभाजन मतदान. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकारल्यानंतर पुढील सर्वात महत्वाचा स्वीकार कोणता केलेला आहे? ए. राष्ट्रगीत स्वीकार, बी. अध्यक्ष बदल, सी. समिती विघटन की डी. व्यापार करार? याचं उत्तर आहे राष्ट्रगीताचा स्वीकार केलेला आहे. संविधान सभेच्या कामकाजात सर्वाधिक योगदान कोणत्या समितीचे होते? ए. मसुदा समिती, बी. व्यापार समिती, सी. युद्ध समिती की डी. नगरपालिका समिती? याचं उत्तर आहे ए. मसुदा समिती. संविधान सभा कामकाजाचा अंतिम टप्पा कोणता होता? ए. मसुदा मंजुरी, बी. ध्वज मंजुरी, सी. अध्यक्ष विघटन की डी. व्यापार हस्तांतरण? याचं उत्तर आहे ए. मसुदा मंजुरी. संविधान सभेने प्रस्तावना चर्चेत कोणत्या मूल्यांवर भर दिलेला आहे? ए. समाजवाद, सार्वभौमत्व, लोकशाही, बी. व्यापारवाद,
सी लष्करवाद की डी सरंजामशाही. याचं उत्तर आहे ए समाजवाद, सार्वभौमत्व, लोकशाही. संविधान सभेच्या चर्चेत विरोधी मतांना स्थान दिले जात होते का? पहिला ए होय पूर्ण स्थान होते, बी नाही बंदी होती, सी फक्त अध्यक्षाला की डी फक्त संस्थानांना. याचं उत्तर आहे ए. हे बघा मित्रांनो की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जेवढे जास्तीत जास्त एमसीक्यू घेता येईल ना तेवढे घ्यायचे, कारण की एक्झामची डिमांडच आहे की तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करा जास्तीत जास्त. प्रत्येक जण आपल्याला प्रत्येक शिक्षक सांगतोय की बाबा एमसीक्यू करा 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 करा, पण ते सर्व शिकवायला जातात तुम्हाला थेअरी, पण तुम्हाला कधी कळणार आहे की बाबा तुमचा अभ्यास झालाय जेव्हा तुम्ही एमसीक्यू सोडवणार आहे. त्यामुळं अभ्यास हा 30% ह्या एक्झाम साठी आणि इम्पॉर्टंट काय 70% की एमसीक्यू. म्हणून आपण ही अशी बॅच सुरू केलेली. ओके, त्याच्यामुळं सिरियस व्हा, आणि कारण की एकदा टाइम गेला का परत येत नाही बघा. मग तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात असू द्या, तो परत येत नाही. आजचा दिवस आजच आहे, उद्या माहित नाही, कालचा निघून गेलेला आहे. आता जे आहे का आपल्या हातात ते फोकस, सगळं फोकस करून झालं पाहिजे. ओके. संविधान सभा कामकाजात ब्रिटिशांचा थेट सहभाग कोणत्या टप्प्यावर होता? ए फक्त प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देणे, बी मसुदा लेखन, सी ध्वज निवड की डी मतदान संचालन. याचं उत्तर आहे ए फक्त प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देणे. संविधान सभा कामकाजातील चर्चेत सर्वाधिक प्रभावी वक्ते कोण मानले जातात? ए नेहरू व आंबेडकर, बी जिना व क्रिप्स, सी बोस व आझाद, डी वेवेल व माउंटबॅटन. याचं उत्तर ए नेहरू व आंबेडकर. संविधान सभा कामकाजाचा प्रमुख उद्देश कोणता नव्हता? ए व्यापार नियंत्रण, बी संविधान निर्मिती, सी भारतीय सार्वभौम अधिकार की डी मूलभूत हक्क समावेश. याचं उत्तर ए व्यापार नियंत्रण. संविधान सभा चर्चेत मसुद्यांवर दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार कोणाला होता? ए सर्व सदस्यांना, बी फक्त अध्यक्षाला, सी फक्त लीगला की डी फक्त संस्थानांना. याचं उत्तर ए सर्व सदस्यांना होता. संविधान सभा कामकाजात अंतिम मंजुरीनंतर कोणती प्रक्रिया झालेली? ए राष्ट्रीय स्वीकृती घोषणा, बी युद्ध घोषणा, सी व्यापार करार की डी न्यायालय हस्तांतरण. याचं उत्तर ए राष्ट्रीय स्वीकृती घोषणा. संविधान सभा कामकाजाची एकूण कालमर्यादा किती वर्ष होती? ए 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, बी 5 वर्ष, सी 1 वर्ष की डी 10 वर्ष. याचं उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. संविधान सभा कामकाजाचा अंतिम दस्तऐवज कोणता होता? ए अध्यक्ष आदेश, बी भारतीय संविधान, सी व्यापार हस्तांतरण पत्र की डी न्यायिक आदेश. याचं उत्तर आहे बी भारतीय संविधान. संविधान सभा कामकाजात मुख्य वर्चस्व कोणत्या प्रक्रियेला होते? ए वादविवाद व चर्चा, बी लष्करी आदेश, सी व्यापार धोरण की डी न्यायालय संचालन. याचं उत्तर आहे ए वादविवाद व चर्चा. संविधान सभा चर्चेचा प्रमुख परिणाम? ए भारतीय संविधान निर्मिती, बी कंपनी राज सुरू, सी लष्करी शासन, डी व्यापार वाढ. याचं उत्तर ए भारतीय संविधान निर्मिती. संविधान सभेत अंतिम संविधान मंजुरीची तारीख? ए 26 नोव्हेंबर 1949, बी 15 ऑगस्ट 1947, सी 9 डिसेंबर 1946 का डी 24 जानेवारी 1950.
याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. संविधान सभा कामकाजात सर्वाधिक महत्वाचा नेता कोण होता? ए. नेहरू, बी. टिळक, सी. क्रिप्स, डी. वेवेल. याचं उत्तर आहे नेहरू. संविधान सभा कामकाजाचे स्वरूप कसे होते? ए. खुली चर्चा, बी. गुप्त आदेश, सी. कंपनी संचालन की डी. युद्ध संचालन. याचं उत्तर आहे खुली चर्चा. तर थँक्यू मित्रांनो, आणि अभ्यास करत चला रे, कारण की एकदा टाइम गेला ना आपल्या आयुष्यातनं परत नाही. मग तुम्ही काही करा, कारण की आपण म्हणजे ते डोंगर चढताना कसं आहे, पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट कशी स्लोली जायला लागतंय. म्हणजे तुम्ही रोज 8-10 तास अभ्यास करणं हे अपेक्षितच आहे. आणि ते करत करत इम्पॉर्टंट काय की एमसीक्यू बघणं. मग तुम्ही कुठनं पण बघा ते. ओके, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, मग तुम्ही काय कधीपर्यंत पण तो ध्यानात ठेवू शकता. ओके, तर थांबूयात आज आपण इथे. Please like, comment, share and subscribe.